नमस्कार मंडळी, आपण आहे आजरा शहर येथे, जिल्हा कोल्हापूर, आणि आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय पाहण्यासाठी येथे आलेलो आहे। आपण अंकिता उद्योग समूह या कारखान्याला भेट देण्यासाठी आपण येथे आलेलो आहे कोल्हापूर येथे। आणि ही आपण पूर्ण फॅक्टरी पाहू शकता। इथे कोंबड्यांना जे लागणारे खाद्य असतं ते देखील बनवले जातं इकडे, आणि ह्यांच्याच कंपनीमधलं खाद्य ते स्वतःच्या कोंबड्यांना देत असतात। संपूर्ण फॅक्टरी आपण पाहू शकता। हे सर्व खाद्य हे बाहेर देखील होलसेल रित्याने सप्लाय करत असतात, आणि संपूर्ण मशिनरी यांनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, म्हणजे अंकिता समूहाने। मक्यापासून बनवलेले हे खाद्यपदार्थ आहे, कोंबड्यांसाठी अतिशय पौष्टिक असते। हे काढलं जातं, तेल काढलं जातं, पेंट केली जाते, सोया तेल काढून घेतलं जातं। तर हे बाय प्रोडक्ट म्हणजे जे त्यांना उपयोगी येते ते इकडे कोंबडी। हे बॉयलर्स आहेत ना? हा, हे लेअर फार्मिंग खायचं आहे। ही सर्व खायची अंडी आहेत। खायची अंडी देखील हे होलसेल रित्याने सप्लाय करत असतात। तर 5 रुपये फिक्स पकडा, तेवढा आवरेली जो काय डेली भाव असेल त्याच्या गाड्या येतात, ते गाडीवर रिक्वायरमेंट करून ह्याची कॉस्टिंग तुम्हाला पडत असेल मला वाटतं 2 आणि 2 नाही, ते आता वाढली की त्याच्यामध्ये 2 रुपये राहतो। हा समोर बोर्ड लावलेला आहे, इथे सर्व प्रकारचे बघा दर बघू शकता आपण अंड्यांचे। 38 रुपये 50 पैसे, पहिले 21 रुपये 50 पैसे। हे कोणतं गावठी आहे का? नाही, ही गावठी म्हणून विकली जातात। ओके, हे कलर देतात असं आहे म्हणून? नाही, याच्यात ते पिल्लांचं देऊन ही ब्रीडिंग साठी अंडी यूज केली जातात, पिल्लांसाठी, पिल्ल उबवण्यासाठी। हे कसं आहे, तर काही लोक हे पण घेतात खायला। अंड्यांची साईज पण आपण बघू शकता, केवढं मोठं अंड आहे। मशीन मध्ये सेट होत नाही ती, कारण मशीनची एक साईज असते, त्या साईज मध्ये बसत नाही ती, इकडे आउटसाइड सेलिंग करते। आपण जी खाद्य बनवण्याची मशीन पाहिली होती, त्याला मशीन चालवण्यासाठी येथे भट्टी बनवलेली आहे अशा प्रकारे, आणि सर्व लाकडं त्याला यूज केली जातात। हे पक्ष्यांसाठी लागणारे प्रोटीन म्हणजे औषधं हे बनवण्याची इकडे मशीन आहे, म्हणजे हे इकडे ठिकाण आहे त्याचं। कोंबडीला कसं असतं, सोडा लागते, मीठ लागते, हळद लागते, सिंपला लागते, मच्छी लागते, त्याच्यानंतर प्लस आपलं सोया लागते, जोशी, त्याच्यानंतर मक्का, ह्या बऱ्याच जवळजवळ 30 ते 34 मिनरल्स असतात। त्या मिनरलपासून सगळं तयार होतं। हळद लागते। हा एरिया 50 बाय 70 आहे। हे म्हणजे कसं खाण्यामध्ये मिक्स करून आपण देतो, हे तिच्यामध्ये दिलं जातं, त्यातून मग ते खाद्य आहे, मग त्याच्यामध्ये मिक्स होऊन येतं आपल्या खाद्यामध्ये। डायरेक्ट आपण हे कोंबडीला देत नाही, बरोबर, खाद्यामध्ये मिक्स करतो, त्या मशीनला टाकलं जातं, बरोबर। त्याच्यानंतर मग ते फक्त खाद्यात मिक्स होऊन तयार होऊन येतं। कोंबडी विना अंड उबवण्याची ही मशीन आहे, आपण पाहू शकता। बस झालं। अंड्यामधून आपल्याला किती दिवस लागतात ते? 21 डेज। ही सर्व ब्रीडिंगची अंडी आहेत जी बाहेर ठेवलेली आहेत। आता ही मशीन मध्ये भरण्यात येणार ब्रीडिंगसाठी।
ही आता अंडी मशीनमध्ये टाकणार तुम्ही मशीनमध्ये. अंडी टाकल्यावरती मग काय औषध वगैरे मारावं लागतं त्याच्यावर? अंडी टाकल्याच्या नंतर काय औषध वगैरे? हां हां ते बाहेर होतो देतो. बरोबर. जेवढी पाहिजे तेवढी बाहेर. 38 रुपये 80 पैसे 38 रुपये 80 पैसे. ते म्हणजे थंड याच्यामध्ये ठेवावं लागते. गरम जर मशीनला लावायची असेल त्या दिवशी ते बाहेर काढा. मग त्या दिवशी आपण बाहेर काढतो मशीनला लावायची असेल. ते आता बाहेर काढलेली आहेत ती मशीनला लावणार आहेत आपण. टोटल 3 लाखाचं सेटिंग आहे. 2 दिवस एक आमचं गोष्ट होते. इकडनं गाडी इकडे आणत असते आम्ही. एक बॅच 3 लाखाची तुमची. एक बॅच नाही 3 लाख कॅपॅसिटी गेली म्हणजे आम्ही 3 लाख अंडी सेटिंग केली की आज 50,000 30,000 पिल्लं आली की उद्या ती पण तेवढी सेटिंग करायची. दररोजच्या दररोज जी पिल्लं येतात ते आपण वेगळी करतो मग बाहेर आउटलाईन पाठवतो. डे वाईज विक्री करतो फार्मरना देतो. ओके म्हणजे ती विक्री पण करतो. आज रेट चांगला आहे 55 रुपये रेट आहे. जबोगी म्हणून नाही सर हे आमचं कॉप असल्यामुळे 100% गॅरंटी आहे. 55 रुपीज पर किलो. हा पर चीज. हां आणि एग्स कुठं आणतात? खुद का प्लांट आहे आमचा. खुद का प्लांट आहे. जंगल में प्लांट आहे. अंडीवाले कोंबड्या वेगळ्या असतात. हे अंडीवाले आहे अंडीवाले असतात पण वेगवेगळे असतात. अच्छा. खायची अंडी वेगळी आणि हे ब्रीडिंग अंडी. हे ब्रीडिंग अंडी. हे पाहू शकता अशा प्रकारे अंड्यांचे ट्रे क्लीन केलेले जातात. किती हीटवर ठेवलं आहे? हीटिंग किती ठेवलं आहे? हीटिंग 99.7 हे आता टाकलेली आहेत ना आता तुम्ही? 18 दिवस ते वेगळी मशीन असतात. 19, 20 आणि 21 3 दिवस द्या म्हटलं की जेव्हा तुम्ही तयार होतं तेव्हा खाली पडतो ना शिफ्ट केलं असतं. त्यामुळे म्हणजे हे आपल्याला डे वाईज आपण चेंज करतो म्हणजे मशीन. रोटेशन पद्धतीने ते इकडं ते सर्क्युलेशन होतं. तरी आता ही इकडे किती दिवस असणार? 18 दिवसांनी 19 दिवस आलं. एका दिवसात घेतलं 108 मध्ये किती होतात? आता या 190 आहे. इकडे किती दिवस आपण ठेवतो? ही किती दिवस ठेवतो इकडे आपण? 3 दिवस इकडे ठेवतो. 3 दिवस इकडे ठेवतो. उद्यापासून ती किलो तयार व्हायला चालू आहे. अंतर फुटायला. हां हां. ह्याला तर ठेवून तुम्हाला किती दिवस झालेत? आता हे 18 दिवस झाले. 19 दिवस इकडं आहे. 18 दिवस झालेले आहेत त्याला इकडं ठेवून. 18 दिवस त्या म्हटल्याकडे. हे 18 डेज राहायचं. ह्याला किती दिवस झाले? हे 18 दिवस झालेले आहेत. ह्याच्यामध्ये 18 दिवस ठेवणार तुम्ही? हां. वेगवेगळ्या टेम्परेचर देऊन वेगवेगळ्या टेम्परेचर ठेवायचं. नंतर ते सायकल सिस्टीम असते. जास्त ठेवावं लागतं. 18व्या दिवशी पण टेम्परेचर आहे ते 2-3 मायनस मध्ये कमी ठेवावं लागतं. हे असे रोटेट होत राहतात ऑटोमॅटिकली. ओके सेट आहे म्हणजे मशीन. नवीन टेक्नॉलॉजीच्या मशीन पूर्वी फिट असायच्या स्टेबल असायच्या. आता नाही. पहिले बल्ब पण करायचे. आता मुवेबल आहे. आता कम्प्युटर रोटेशन मध्ये फिरलं. 1 तास झाला की पुढे ऑटोमॅटिक हे किती दिवसात पिल्लं बाहेर येतात यातनं? 21 डेज. 21 डेज. चला एसी शेड आहे. हे संपूर्ण वातानुकूलित पोल्ट्री फार्म आहे. साहेब ही 750 ग्रॅम ओळखून बघा ना. बघा की. चालू ना 30,000. किती वेट आहे तो? 1.5 किलो आहे. 1.5 किलोपेक्षा जास्त. हे घे.
रिप्लेसमेंट येणार नाही तुम्हाला. नाही येते. का तुम्हाला माहिती आहे ते सगळं ऍडजस्ट केलेलं असतं. हे कुठे किती उतरला असत नाही, हा, ते. उलटी गेला असतो. तर उलटी हे जेवणार पण नाही. इथं सगळं वातावरण पण थंड करत असेल एसी मध्ये मला. ते म्हणजे एअर कंडिशन आहे इकडे. हा येतो एसी आहे. मला गरम म्हणून नाही गाडीपेक्षा थंड होतं. ही वेटमुळे ही कळू पण शकत नाही. हा त्या किती महिन्याच्या आहेत आता? साठलेले आहेत. त्या किती महिन्याच्या आहेत? हे आता आपल्याला जे 28 दिवसाचे आहेत. 28 दिवसाच्या. ही बरोबर 45 डेजची होणार ना, तेव्हा ही 2.5 किलोची होणार. नाही सर 38 दिले नव्हते. मग तुम्ही जास्त फिडिंग करताय. नाही हे एसी मध्ये होते ना, ते ओपन मध्ये 45. हे मग इकडून शिफ्ट कधी करणार आपण ह्यांना? तर हे मोठी झाली की विकायचं हे बरोबर बोलतो ना तुम्हाला. बरोबर आहे. आता विकायला चालूच केली आहे मी. तर तंदुरी काढली याच्यातली. मग त्या आपण ओपन मध्ये ठेवतो आणि ह्या आपण वातानुकूलित मध्ये ठेवतो. असं आहे, हे आता नवीन कन्सेप्ट माल आहे. होता. हां. हा नवीन कन्सेप्ट आहे. ओके. नवीन टेक्नॉलॉजी आहे. पूर्वीची टेक्नॉलॉजी ती होती ओपन मध्ये. न्यू टेक्नॉलॉजी आहे. तशा पद्धत नवीन टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करावं लागतं. त्याच्या पद्धतीने नवीन करावं लागतं. बरोबर. मग ह्याचं याला म्हणजे खाद्य कमी लागतं, याचा वास स्मेल कमी येतो, याचा प्रोडक्शनचा खर्च कमी येतो, याच्यातून बेनिफिट चांगला मिळतो. ओके. त्याचं वजन चांगलं होतं, पक्षी स्वच्छ आणि सुंदर राहतो. भरपूर फायदे असतात त्याला. ह्याचा रेट पण वेगळा असेल म्हणजे? रेट तोच, रेट सेमच. रेट सेम असतं, पण पक्षाचं वजन चांगलं असतं. हम्म. या 38व्या दिवशी पूर्ण बॅच खाली होते. त्याला 45-50 दिवस लागतात. तो 10-12 दिवसाचा जो फरक असतो, त्या 12 दिवसाचा लागणारं खाद्य, त्याच्यावर लागणारं वीज, मॅन पॉवर, याचा जो खर्च असतो तो कमी होतो. त्याच्यामुळं याच्यात बेनिफिट चांगले मिळते. हे तरी किती आहेत आता हे कोंबड्या पूर्ण? 30,000 आहेत. या 30,000 आहेत पूर्ण टोटल. ही मशीन चालू करावी लागत असेल ना त्यांना फिडिंग देण्यासाठी? चालू करायला लागत नाही त्याला. मग? त्यांना जसं फिडिंग होईल तसं आपोआप सर्क्युलेट होते. त्याला ऑटोच असतं. ऑटोमॅटिकली म्हणजे ते हो, जेवढं जसं लागेल कमी तेवढं. होईल तसं ते ऑटोमॅटिक. जात राहतो. ओके. त्याचं पॅनल बोर्ड त्यावर दाखवतो तुम्हाला. बोर्ड पाण्याचं पण तसं असतं. जेवढं लागेल तेवढं पाणी जातं. सर संजय सर, एकच तुम्ही खेळले. नाही मग त्याच्यासाठी हे सगळं केलं असते. 30,000 50 एक ते सगळं नाही सर, एकी कोंबड्या हालत नाही. शेवटला 30 ते 30 कंटिन्यू हिसाब केले होते. तुमची मॉर्टिलिटी पकडली जाते. आपण ओपन मध्ये होतो त्याचा वास येत होता. गरम होणार नाही. हे खालती भुसा टाकलेला आहे काय पूर्ण? याचा भुसा आहे भाताचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.